नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर एक महत्त्वाची अपडेट आपण घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर बरेच विद्यार्थी हे संभ्रमात आहेत की येणाऱ्या स्पर्धा परीक्षा, येणारी भरती ही MPSC मार्फत होणार आहे का की TCS IBPSच घेणार आहे. कारण बरेच विद्यार्थी हे अभ्यास करत आहेत आणि ते TCS IBPS पॅटर्ननुसार अभ्यास करत आहेत आणि जर परीक्षा जर MPSCने घेतली तर पॅटर्न चेंज होईल आणि केलेल्या अभ्यासावर परिणाम होईल. तर याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आपल्या मनातील सगळ्या शंका, प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतील. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा. या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील विविध माहिती आम्ही आपणास उपलब्ध करून देत असतो. तर राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब राजपत्रित व गट क वाहन चालक संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. तर याआधी गट ब राजपत्रित तसेच गट व गट क संवर्गातील क्लर्क आणि टॅक्स असिस्टंट ही पदे MPSC मार्फत भरली जात होती. परंतु शासनाने सर्वच पदे राज्य शासकीय कार्यालयातील गट क आणि गट ब राजपत्रित फक्त वाहन चालक संवर्ग वगळून ही MPSC मार्फत भरण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यावर एक शासकीय समितीसुद्धा गठीत केलेली होती. तर राज्य शासनातील गट ब राजपत्रित तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट ब राजपत्रित व गट क संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात, जे की आत्ता आपण पाहिलं. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब राजपत्रित गट क लिपिकवर्गीय पदे वगळून व गट ड ची पदे संदर्भाधीन क्रमांक 1च्या दिनांक 4 मे 2022चे शासन निर्णयातील कार्यपद्धतीनुसार विविध निवड समित्यामार्फत भरण्यात येतात. जसं की TCS IBPS किंवा एखाद्या विभागाची निवड समिती आहे, त्या निवड समितीमार्फत ही पदे सध्या भरण्यात येतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2020मध्ये काही अटीच्या अधीन गट ब राजपत्रित व गट क संवर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास मान्यता दिली होती. त्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक 2च्या दिनांक 2 नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयाने गट क मधील लिपिकवर्गीय संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे लिपिक पदे हे अगोदरच MPSC मार्फत भरली जातात. आत्ताच त्याचा निकाल लागलेला आहे आणि मोठ्या पदावर त्यामध्ये भरती सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरिता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने TCS ION टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड व IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या कंपन्यांमार्फत घेण्याबाबतचा निर्णय संदर्भाधीन क्रमांक 3च्या दिनांक 21 नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयाने घेण्यात आला. तसेच कंपनीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षाचे शुल्क संदर्भाधीन क्रमांक 4च्या दिनांक 14 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयाने निश्चित करण्यात आलेले आहे. म्हणजे या 2022च्या शासन निर्णयाने ही भरती TCS IBPS मार्फत आणि 2023च्या शासन निर्णयाने त्याबाबतचं शुल्क ठरवण्यात आलेलं होतं. त्यानंतर पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेबाहेरील परीक्षेची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 14 डिसेंबर 2023च्या शासन निर्णयाने तज्ज्ञ समिती गठीत केली होती. या तज्ज्ञ समितीने दिनांक 14 मार्च 2014 रोजी शासनाचा अहवाल सादर केला असून त्यामध्ये राज्य शासनाच्या सेवेतील गट क संवर्गातील सर्व पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याची उपाययोजना सुचवली आहे. म्हणजे यावर शासनाने समिती बसवली होती की कशा पद्धतीने ही पदे MPSC मार्फत आणायची. तर याबाबतचा अहवाल या समितीने शासनास सादर केलेला आहे आणि त्याबाबत उपाययोजना सुचवली आहे की कशा पद्धतीने पदभरती केली गेली पाहिजे MPSC मार्फत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब राजपत्रित तसेच गट क संवर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास काही अटीच्या अधीन सहमती दर्शवलेली आहे. तथापि आयोगाकडील सध्याच्या विविध पदांच्या पदभरती व्यस्तता लक्षात घेता गट ब राजपत्रित व गट क संवर्गातील प्रत्यक्ष पदभरती करणे काही कालावधीनंतर आयोगास शक्य होणार असल्याने आयोगाने शासनास कळवले आहे. म्हणजे सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरती करणं आयोगास शक्य होणार नाही, त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. काही कालावधीनंतर MPSC ही
पदभरती घेऊ शकणार आहे. त्यामुळे तज्ज्ञ समितीने सुचवलेली उपाययोजना व आयोगाचे अभिप्राय विचारात घेऊन राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब राष्ट्रपतीत व गट क संवर्गातील वाहनचालक वगळून पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासनाने खाली निर्णय घेतलेला आहे. यामध्ये राज्य शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित व गट क वाहनचालक वगळून संवर्गातील सर्व पदे सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास या शासन निर्णयाद्वारे तत्वतः मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे सर्वच पदे एकदमच MPSC मार्फत भरली जाणार नाही, तर टप्प्याटप्प्याने भरण्याबाबत तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. सदर पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे, कारण सध्या एवढी मोठे पदे भरण्यासाठी जो कर्मचारी वर्ग लागतो, जी यंत्रणा लागते ते आयोगाकडे नाही. त्यासाठी सक्षम करणे, याबाबत शासन व आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समन्वय समिती गठीत करण्यात येत आहे. या सर्व पदांना टप्प्याटप्प्याने MPSC मार्फत आणण्यासाठी खालील अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली, ज्यामध्ये 3 सदस्य असतील आणि 1 सदस्य सचिव असतील, यांची समिती ही गठीत करण्यात आली आहे. आणि मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणावयाच्या पदाबाबत प्रस्ताव शिफारस करण्यासाठी समन्वय समितीकडे सादर करायचा आहे. म्हणजे ज्या मंत्रालयाची पदे आहेत त्या मंत्रालयाच्या प्रशासकीय विभागाने या समितीकडे आपल्या विभागाची पदे MPSCकडे नेण्याबाबत प्रस्ताव सादर करायचा आहे. त्यानंतर समितीकडे प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करावायची आहेत याबाबत समिती 6 महिन्यात शिफारस करेल. तदनंतर पुढील टप्प्यात कोणतीही पदे आयोगाकडे वर्ग करायचे आहेत याबाबत समिती वेळोवेळी शिफारस करेल. त्याचप्रमाणे समिती आयोगाचे सक्षमीकरणासाठीही शिफारस करेल. त्यानंतरच ही पदे MPSCकडे वर्ग केली जातील. जी पदे समिती शिफारस करेल, अगोदर मंत्रालयातील प्रशासकीय विभाग प्रस्ताव सादर करेल आणि त्यानंतर समिती शिफारस करेल. त्यानंतरच MPSC मार्फत ही पदे भरली जातील. समन्वय समितीने शिफारस केलेली पदे खालील बाबीची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येईल. सदर पदे आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग विचार विनिमय सूट विनिमय 1965च्या नियम 3 सोबतच्या अनुसूचीतील क्रमांक 33 मध्ये आवश्यक दुरुस्ती संबंधित प्रशासकीय विभागाच्या विनंतीप्रमाणे सामान्य प्रशासन विभागामार्फत स्वतंत्ररित्या करण्यात येईल. सदर पदाकरिता सुधारित सेवा प्रवेश नियम विहित करण्याची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी सल्लामसलत करून संबंधित प्रशासकीय विभागामार्फत करण्यात येईल. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 21 नोव्हेंबर 2022 अन्वये TCS ION कंपनीचे दर 3 वर्षासाठी म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू राहणार आहेत. तसेच IBPS कंपनीच्या दरात बदल झाल्यास संबंधित प्रशासकीय विभागाने वित्त विभागाची मान्यता घेऊन नवीन दर लागू करावायचे आहेत. त्यामुळे ज्या विभागाचे यापूर्वी कंपन्याची करार होऊन पदभरती प्रक्रिया सुरू आहे किंवा ज्या विभागांना रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे अशा संबंधित प्रशासकीय विभागांना शासन निर्णय दिनांक 4 मे 2022, शासन निर्णय दिनांक 21 नोव्हेंबर 2022 व शासन निर्णय दिनांक 14 फेब्रुवारी 2023 प्रमाणे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत पदभरतीची कारवाई त्यांच्या स्तरावर करण्यात येईल. म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत हे TCS IBPS मार्फत ही पदभरती करण्यात येईल असं येथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर राज्य पातळीवरील भरती कारवाईची समितीने शिफारस केलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कक्षेत आणण्याची कारवाई प्रशासकीय विभागाने तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरता येतील. तथापि दिनांक 1 जानेवारी 2026 पर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाहीत त्या पदांच्या पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत समन्वय समिती शासनास शिफारस करेल व शासनाच्या मान्यतेने पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल. सदर पदे सरळ सेवेने भरताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावरील कार्यवाही इत्यादीबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्राणिम 1220 दिनांक 2 नोव्हेंबर 2022 अन्वये विहित करण्यात आलेली कार्यपद्धती लागू राहील. गट क संवर्गातील वाहनचालक व गट क ड संवर्गातील पदे दिनांक 4 मे 2022च्या शासन निर्णय
किंवा शासन याबाबत जे धोरण निश्चित करील त्याबाबत भरण्यात येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणलेल्या गट ब व गट क पदाबाबत यापूर्वी लागू असलेले आरक्षण धोरण व अनुषंगिक सोयी सवलती सर्व लागू राहील. हा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने काढण्यात आलेला आहे. येथे लक्षात घेण्याची महत्त्वाची बाब म्हणजे राज्य पातळीवर भरती करावयाची समितीने शिफारस केलेली पदे हे महाराष्ट्र लोकसेवेच्या कार्यकक्षेत आणले जातील आणि ही पदे आयोगामार्फत भरण्यात येतील. तसेच दिनांक 1 जानेवारी 2026 पर्यंत जी पदे MPSC मार्फत भरली जाणार नाहीत किंवा कार्यकक्षेत आणली जाणार नाहीत ती पदे भरण्याबाबत समन्वय समिती वेगळ्याने शिफारस करेल आणि त्यानुसार शासन धोरण आखेल आणि ती पदे भरली जातील. म्हणजे येथे 1 जानेवारी 2026 पर्यंत TCS IBPS मार्फतच ही सर्व पदे भरली जाणार आहेत. म्हणजे 1 डिसेंबर 2026 पर्यंत जी जाहिरात येईल त्या जाहिरातीचे सर्व पदे ही TCS IBPS मार्फतच भरली जाणार आहेत. आणि त्यानंतर ज्या पदाची शिफारस समन्वय समितीने MPSCकडे केलेली आहे सर्वच पदे एकदाच शिफारसीसाठी जाणार नाहीत. ज्या पदांची शिफारस केलेली आहे तीच पदे ही MPSC मार्फत भरली जाणार आहेत आणि टप्प्याटप्प्याने जशी शिफारस होईल तशी MPSC ही पदे भरली जाणार आहेत. तर DMAR DHSच्या बाबतीत DMARच्या काही पदांची जाहिरात आलेली आहे त्यामुळे उर्वरित पदांची जाहिरातसुद्धा येईल आणि DHSसुद्धा लवकरच येईल. त्यामुळे ही भरतीसुद्धा TCS मार्फतच होण्याची जवळपास म्हणतोय 100% शक्यता आहे. त्यामुळे जे विद्यार्थी TCS पॅटर्नचा अभ्यास करत आहेत इतर भरती बाबतीतसुद्धा जवळपास सर्वच भरतीचा लॉट हा डिसेंबर अगोदर येणार आहेत. कारण TCSचं कॉन्ट्रॅक्ट हे 1 डिसेंबर 2025ला संपणार आहे. 31 डिसेंबरला 2025ला संपणार आहे. त्यामुळे त्या अगोदरच सर्व पदभरती होणार असून सर्वांनी आपण जो अभ्यास सुरू केलेला आहे तो सुरू ठेवायचा आहे. यामध्ये कोणताही बदल करायचा नाही आणि जरी भरती MPSCकडे गेले तरी हाच अभ्यासक्रम आहे. याच पद्धतीचे प्रश्न आहेत. 5-10% बदल होणार आहेत आणि जरी बदल झाला तरी तो कव्हर करण्यासाठी आपल्याला 2-3 महिन्याचा वेळ हा मिळणार आहे. कारण MPSCचा पॅटर्न हा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा असा असतो. त्यामुळे यामध्ये भरपूर वेळ अभ्यासासाठी असतो. डायरेक्ट मुख्य परीक्षेचा अभ्यास जरी केला तरी आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यास कव्हर करून मुख्य परीक्षेचा अभ्यास होऊन सिलेक्शन होण्यास पात्र असतो. त्यामुळे MPSCकडे जरी भरती गेली तरी काही टेन्शन घेण्याचं गरज नाही. पण त्या अगोदरच जाहिरात येऊन TCS मार्फत ही DMAR DHSची भरती होणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपला अभ्यास सुरू ठेवायचा आहे. DMAR DHS जसे TCS मार्फत होईल तसंच यापुढे सुद्धा MPSC मार्फत होईल आणि MPSCचा अभ्यासक्रम हा खूप सोपा असतो. सिलेक्शन होण्याचे चान्सेस अभ्यास विद्यार्थ्याचे जास्त असतात कारण तिथे 50% अभ्यास आहे आणि 50% टेक्निकने क्वेश्चन सोडवायचे आहेत. MPSC ही वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारते. त्याची पद्धत वेगळी आहे आणि TCS IBPSची पद्धत थोडीशी वेगळी आहे. अभ्यासक्रम तोच असणार आहे. GK, मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर सेम आहे. त्यामुळे कुणी याबाबत संभ्रमात राहू नये की TCS घेईल की MPSC. आपला जो अभ्यास आपण आता करत आहात तोच अभ्यासक्रम MPSCचा आहे आणि TCSने जो अभ्यासक्रम दिलेला आहे GK, मराठी, इंग्लिश ग्रामर, त्यानंतर मॅथ, रिझनिंग, माहिती अधिकार अधिनियम, लोकसेवा हक्क अधिनियम, माहिती तंत्रज्ञान आणि इतर विषय हे सर्व MPSCचा अभ्यासक्रम आहे. त्यामुळे ॲज इट इज कंटिन्यू हा MPSCचा अभ्यास आहे. जरी तिकडे गेली तरी काही अडचण नाही. परंतु त्या अगोदरच TCS मार्फत ही DMAR DHS होईल. या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये याबाबत जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणीही अभ्यासामध्ये खंड पडू न देता आपला अभ्यास सुरू ठेवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.